हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमचं हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. एसबीसी ला 2% स्वतंत्र आरक्षण, एसबीसी ला 2% स्वतंत्र आरक्षण, एसबीसीला 2% स्वतंत्र आरक्षण मिळालेच पाहिजे व विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय आंदोलन. पुणे एसबीसी व तेलुगू भाषिकांना 2% स्वातंत्र्य आरक्षण मिळालेच पाहिजे आणि एसबीसीच्या विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय आंदोलन दिनांक 5 मार्च 2025 बुधवारी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे 5 दिवसीय साखळी उपोषण व धरणे आंदोलन. एसबीसी अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र राज्य प्रमुख माननीय सुरेश पद्मशाली, महाराष्ट्र राष्ट्रीय विणकरी सेवा संघ महाराष्ट्र राज्य प्रमुख सुनील मेठे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आणि शहरातून तसेच ग्रामीण भागातून एसबीसी तेलुगू भाषिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना तेलंगणाचे माजी खासदार आनंद रोपोल यांनी म्हणाले की एसबीसीला 2% स्वतंत्र आरक्षण मिळवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून दाद मागून मिळवून देतो असे आश्वासनही दिले. तसेच या प्रसंगी एसबीसी अन्याय निवारण सोलापूर जिल्हाध्यक्ष निरंजन बुद्दुल म्हणाले की 1994 साली एसबीसी पद्मशाली कोष्टी साळी स्वकुळ साळी इत्यादी जातीच्या लोकांना शैक्षणिक आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी 2% स्वतंत्र आरक्षण लागू करण्यात आले, परंतु प्रत्यक्षात एसबीसीला 2% स्वतंत्र आरक्षण मिळत नाही आणि आम्ही आमच्या हक्काचे 2% आरक्षण मागत आहोत. एसबीसीतील पद्मशाली सहित सर्व तेलुगू भाषिकांना आरक्षण मिळालेच पाहिजे. या प्रसंगी एसबीसी अन्याय निवारण पुणे अध्यक्ष जितेंद्र कांचानी, संजू मंचे, श्रीनिवास सैबी, अरुण अमृतवाड, ज्ञानेश्वर काडगी, विलास मदेल, अविनाश उपलंची, शंकरराव मुत्याल, विलास जिंदम, गोविंद चिलवेरी, विजय रचेवर, मेघा चिंतल, लक्ष्मी कुंडा, अंबिका उत्कूर, नागमणी यन्नम, भाग्यलक्ष्मी उरडी, रेवती जन्नू आणि पद्मशाली समाजाचे सर्व एसबीसी तेलुगू भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मैं हूँ आनंद भास्कर रापोल, राज्यसभा का खासदार. हमारा जो भी सामाजिक वृत्तिगत बुनकर वाली कामकाजों के साथ साथ हमारी आबादी का, हमारी सामाजिक वर्ग श्रेणी का जो मुद्दा थे वो सबके बारे में जितना मुझसे हो सके उतना कोशिश में मैं रह रहा हूँ. मुझे इसके पहले ही हमारा सुरेश भाई पद्मशाली वरिष्ठ पत्रकार है, जहाँ की आदिवासी मानुष को आविष्कार करने के लिए प्राणहिता के किनारे गढ़चिरौली में बसने वाली मेरा भाई सुरेश पद्मशाली दशकों से मुद्दा से जुड़ के आए आंदोलन को जारी रख रहे हैं. आप सभी को आपका ये चेतना को देख के मैं अभिनंदन करना चाहता हूं, ताकि हमारा सामने हम छोटी आबादी है, महाराष्ट्र भर कृष्णा से लेकर के गोदावरी तक बीच बीच में हर एक नदी का किनारे सतीश, कौन सी शहर भी देखो, कहाँ भी कौन सी बड़े गांव भी देखो, वहाँ हमारा आबादी है. इतना आबादी तेलंगाना के बाद, आंध्रा के बाद, कर्नाटका, महाराष्ट्र को देखें तो महाराष्ट्र में ही ज्यादा है. इतना आबादी को सुरक्षित करने के एसबीसी अन्याय निवारण कृती समिती व राष्ट्रीय विणकर सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं पुणे शहरात 5 दिवसीय धरणे आंदोलन व साखळी उपोषणासाठी एसबीसीच्या विविध मागण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातील एसबीसी समाज एकत्र येऊन आज महाराष्ट्र शासनाला जागा करण्यासाठी, आपलं हक्काचं 2% आरक्षण मिळवण्यासाठी आज आपण 5 दिवसीय धरणे आंदोलनाला आपण बसत आहोत. या धरणे आंदोलनाचे प्रमुख माननीय सुरेश पद्मशाली साहेब व बाकीचे सगळे सहकारी, खास करून जितेंद्र कांचनी यांचे आभार व्यक्त करतो. पुण्यातील सर्व पद्मशाली समाज एसबीसी बांधवांचा मी मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी एसबीसीसाठी एकत्र येऊन 5 दिवसीय धरणे आंदोलन आज आपण करत आहोत. यासाठी मी सोलापूरहून निरंजन बुद्दुल
एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी सोलापूरचे कामकाज करतो. मी त्यासोबत एक पत्रकार आहे. सोलापुरात पतंजली समाजासाठी आम्ही चळवळ करत असतो. आज 5 दिवसानंतर मी सगळ्यांना विनंती करतो की 5 दिवसानंतर काय करायचं इथलं तुम्ही नियोजन करून पुढील रूपरेषा यानंतर सोलापुरात सुद्धा पण असंच उपोषण करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो की कारण सोलापुरात एसबी संख्या खूप आहे, पतंजली समाजाची खूप संख्या आहे, त्या ठिकाणी करावं. मी आपल्या वतीनं महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की जागा करतो की आम्हाला आमचं आत्ताचं आरक्षण मिळालेच पाहिजे. या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स. फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण. पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक, सोलापूर.